राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घाला. नाशिकमध्ये साधू महंतांची मोठी मागणी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची बैठक पार पडली. नाशिक शहरातील साधू संत या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत साधू महंतांनी अनेक ठराव मांडले. गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात यावा, धर्मशास्त्रावर बोलणाऱ्यांवर बंदी आणण्यात यावी, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घालण्यात यावी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांची राहण्याची व्यवस्था, सुरक्षा, शाही स्नानामृत स्नान, राजमार्ग यांचे नियोजन करण्यात यावे, कुंभमेळा प्राधिकरणामध्ये साधू संतांचा समावेश करण्यात यावा असे ठराव यावेळी करण्यात आले. याबाबत महंत अनिकेत शास्त्री यांनी म्हटलं आहे की भारतीय संत समिती ही 127 संप्रदायांच्या महामेरू म्हणून काम करते. धर्मशास्त्रामध्ये आपण बघत आहोत की आपली पंचायतन परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून मतभेद नष्ट करून 127 संप्रदाय सामील करून महामेरू म्हणून काम होत आहे. या संत समितीची आज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये साधू संतांची बैठक झाली. राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांचा धर्मावर कोणताही अधिकार नाही. धर्मशास्त्राचे ते पंडित नाहीत, ते धर्मशास्त्रावर बोलतात, समाज विघातक व्याख्या करतात आणि त्यांच्यावर बंदी आणावी आणि याबाबत कायदा महाराष्ट्र सरकारने लागू करावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांची सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, शाही स्नानाचा आणि अमृत स्नानाचा राजमार्ग असेल, हे सगळ्यांचे सुयोग्य नियोजन सरकारच्या माध्यमातून प्रदर्शित व्हावे. कुंभमेळा प्राधिकरणामध्ये साधू संतांचा समावेश करण्यात यावा असा ठराव मांडण्यात आल्याची माहिती अनिकेत शास्त्री यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.